माझं नाव इतिहासात नोंदवलं जाणार नाही, पण मी ते आज जे काय बोलणार आहे त्या काळाच्या काळात जुमत राहील. मी फक्त विद्यार्थी नाही आणि विचारवंत सुद्धा आहे. मी पुस्तक फक्त मार्केसाठी नाही वाचत, मी समजून घेण्यासाठी वाचतो. आणि हे जे आपलं विद्यापीठ आहे जिथे तुम्हाला स्वतंत्रपणे बोलायची भीती वाटते, ते मी आवाज उठवणारच. आणि मला विचारायचं आहे, का करायचा अभ्यास आणि कशासाठी? देशात एवढे विस्मित अन्याय आणि बेरोजगारी इतकी वाढली आहे आणि तुम्ही आम्हाला काय सांगता? परीक्षा पास करा आणि नोकरी करा. मी नुसतं नोकरी करायसाठी शिकत नाही. माझं शिक्षण माझी जागृती समितीची चार आहे. आणि लोक मला विचारतात, पण काय काय होणार हे सगळं बोलून? मी त्यांना म्हणतो, गप्पा राहून पण काय होणार नाही. कदाचित आज आमचे शब्द तुम्हाला चौघांची काही फरक पडणार नाही, पण उद्या एक क्रांतीची बीज पेरली जाईल. आणि हे जे आपलं स्वप्न आहे अशा विद्यापीठाचं, तिथे सर्व विद्यार्थी निर्भय आणि आमचं शिक्षण हे गाईड नसून एक विचारांचा झरा असेल. झरा मला माहिती आहे कदाचित फेल होईल, नापास होईल, पण माझ्यातला आत्मबल पास होईल आणि हेच मला हवंय.